गणरायाचं आगमन म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना एक खूप सुंदर अशी पर्वणी असतेच. रांगोळी कलाकारच काय तर इथे सर्वच कलाकार आपल्या आपल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी काम करत असतात. इरा रांगोळीची टीमसुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि कसबा गणपती या 2 ठिकाणी आपण रांगोळी सेवा करणार आहोत. या सेवेसंदर्भातली एकंदरीत पायघडी कशी असते या संदर्भातला छोटासा डेमो. या अभियानाचे प्रमुख आहेत सौ शिल्पा ढवळे, त्यांना सहाय्यक आहेत रिंकूताई, पालक प्रमुख म्हणून सागर उची सर आणि पालक सहाय्यक प्रमुख म्हणून महेंद्र सूर्यवंशी दादा. खूप काही नियोजन बाकी आहे. एकंदरीत हे प्राथमिक स्वरूप आहे. एकंदरीत पायघडी कशी असते या संदर्भातला छोटासा डेमो देण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर डेमोसाठी थोडासा उशीर झालेला आहे. अशा स्वरूपातले काही वेगवेगळे डेमोज हे आपण तसं पाहायला गेलं तर मागच्या वर्षी खूप आधीच आपण दिले होते, परंतु यावेळेस थोडंसं आपण जरा उशीर करत आहोत. हे खूप छान आणि जरा क्रिएशन राज सर करत आहेत. राज सर स्वतः मेहंदी आर्टिस्ट असल्यामुळे कदाचित या गोष्टीचे एलिमेंट्स अजून सुंदर काढू शकतात. तुम्हाला यात सहभाग घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी फक्त एवढंच आहे सर्वप्रथम की इरा रांगोळीची टीमच येथे रांगोळी सेवा करत आहे. एक सिंक्रो असणं अपेक्षित आहे. जे काय तुम्ही काढत आहात त्या एकसारखं येणं अपेक्षित आहे. तर मोगम आपण न चालू करता आपण प्रयत्न करत आहोत की जे काही एलिमेंट्स असतील ते इरा रांगोळीची टीम हे व्यवस्थित विचार करून त्या पद्धतीचं नियोजन करून त्यात ते सहभाग घेऊन संपूर्ण कलाकृती करतील. त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन याच्यामध्ये घ्यायचं असेल तुम्ही 8 ऑगस्टच्या आत घेणं अपेक्षित आहे. 8 ऑगस्टनंतर नवीन कलाकारांसाठी या पायघडी अभियानामध्ये सहभाग घेणं जरा अवघड आहे. आशा करत आहोत की तुम्हाला नक्कीच ही कलाकृती आवडली असेल. अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या यूट्यूब आणि फेसबुकवरती अपलोड करायचा प्रयत्न करत आहोत आणि छोट्या छोट्या काही कलाकृती ज्या आहेत त्या आपण आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा पोस्ट करणार आहोत. धन्यवाद.